अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. दिदलाधारपदोपदी जानी ती माझी माऊली तुकाराम. देवर्षी नारदाय नमः, महर्षी नारदाय नमः. माऊली तुकाराम तुकाराम. वंशी विभूषित करान्नवनीरदाभात पीतांबराधरुणबिंब फलाधरोष्टात् पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने. गोविंदा गोविंदा गोपाळ कृष्णा. जय जय संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज चरित्र की जय. धन्य मी मानीन आपुले संचित जडलिसे प्रीत तुकोबा चरणी. काय जानो कोण संचित प्रारब्ध कृपे विन कोण काम नाही. न देखे आचार विचार व्यवहार अंतरीचे गुज साह्या येतो. तुकादास म्हणे भावाची लवलाही परी कृपेची सावली अमाप हे. परी कृपेची सावली अमाप हे. तुकाराम 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 तुकाराम. रामकृष्ण हरी. हरे कृष्णा. जय श्रीराम. सर्व भक्तांचं भाविकांचं महाराजांच्या मंगलमय कथेमध्ये पुन्हा स्वागत. काल आपण पाहिलं की कशा प्रकारे भगवंताशी असणारा आपला नित्य संबंध प्रस्थापित करण्यासाठी किंवा परमप्रेमाची प्राप्ती करण्यासाठी जे अनेक साधनं आहेत त्यामध्ये भक्ती ही एकच उपयुक्त आणि योग्य साधन आहे, सुलभ साधन आहे. कर्म ज्ञान किंवा योग ही साधनं आहेत, पण तरीही ती त्या परमप्रयोजनीय प्रेमाची प्राप्ती करून देऊ शकत नाहीत. आणि म्हणून भक्तांना विपरीत असलेलं साधन कोणतं असेल तर भक्तीच आहे. महाराज सुद्धा एका अभंगामध्ये म्हणतात, भक्ती प्रेम सुख ज्ञेनवे अनिका पंडित वाचका ज्ञानियांसी. आणि आत्मनिष्ठ जरी झाले जीवनमुक्त तरी भक्ती सुख दुर्लभ त्या. तुका म्हणे कृपा करील नारायण तरीच हे वर्म पडे ठावे. म्हणजेच पंडितांना वाचकांना ज्ञानियांना नव्हे नव्हे आत्मनिष्ठ अशा जीवनमुक्तांना सुद्धा ती भक्ती सुख दुर्लभ आहे, ती प्राप्त होत नाही. ते प्राप्त होतं जेव्हा त्या भगवंताची कृपा होते, तेव्हाच त्या भक्तिप्रेमाचं वर्म कळतं, तेव्हाच त्या भक्तिप्रेम सुखाला जीव प्राप्त होतो, अन्यथा दुसरा उपाय नाही. आणि म्हणून ज्ञान्यांना असो किंवा योग्यांना असो भक्ती विरहित असलेल्या कोणत्याही गोष्टीला भक्तिप्रेम सुख प्राप्त होत नाही, कारण तिथं भगवंताची कृपा नसते. आणि म्हणून महाराज म्हणतात, मनवाच्या तिथं तुझे हे स्वरूप म्हणून या भक्ती माप केले. भक्तीचे आ मापे मोजितो अनंता इतराने तत्वता न मोजवे. म्हणजे मनाची वाचीची किंवा बुद्धीची सुद्धा गती ही त्या भगवंताकडे असू शकत नाही, कारण भगवंत हा मायातीत आहे आणि या गोष्टी मायेमधल्या आहेत. म्हणून भक्तीचं माप केलं, म्हणून भक्तीच्या योगी ह्या भगवंताला आळवतोय. श्रीमद भागवतामध्ये दशम स्कंदामध्ये 14वा अध्याय फार महत्त्वाचा मानला जातो. त्यामध्ये एक या अर्थाचा महत्त्वपूर्ण श्लोक आहे. श्रेयः श्रुतिं भक्तिमुदश्यते विभो क्लिश्यन्ति केवलबोधलब्धये तेषामसौ क्लेशलये वशिष्यते नान्यद् यथा स्थूलतुषावघातिनाम. तर या श्लोकामध्ये ब्रह्मदेव भगवंताची स्तुती करत असताना काय म्हणतात की हे श्रीकृष्णा, हे भगवंता, कल्याणाचा उगम असणारी तुमची भक्ती सोडून जे लोक केवळ ज्ञानप्राप्तीसाठी श्रम करतात त्यांना फक्त क्लेश आणि क्लेशच मिळतात, अन्य काही मिळत नाही. जसं भुसा कुटणाऱ्यांना फक्त श्रमच मिळतात, तांदूळ प्राप्त होत नाही, त्याप्रमाणे भक्ती सोडून फक्त ज्ञानाचं अनुशीलन करत राहिला तर हाती काहीच लागणार नाही.
आणि म्हणून भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण सांगतात की बहुनाम जन्मनामंते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेवः सर्वमिती स महात्मा सुदुर्लभः. म्हणजे काय तर अनेकानेक जन्मानंतर ज्ञानी मला शरण येतो आणि वासुदेवा सर्वमिती श्रीकृष्णच सर्व काय आहे हे जाणतो असा महात्मा सुदुर्लभ आहे. म्हणजे काय तर ज्ञानाला अनेकानेक जन्मानंतर शेवटी भगवंताची महत्ता कळते आणि तो भक्त होतो. मग अनेकानेक जन्म घालवण्याची गरज नाही, तर आत्ताच भक्तीचं महत्त्व समजून ज्ञानाची म्हणजे भक्तिविरहित असणाऱ्या ज्ञानाची त्रुटी लक्षात घेऊन आपण आताच भक्तीला लागणं गरजेचं आहे. किंबहुना जे कर्मानं प्राप्त होतं, ज्ञानानं प्राप्त होतं आणि योगानं प्राप्त होतं ते सर्व भक्तीनं प्राप्त होतच होतं आणि त्यावरती भगवंताची प्राप्ती होऊन परमप्रेमाची प्राप्ती होते. म्हणून अकाम हा सर्व कामो वा मोक्ष काम उदारधी तीव्रेन भक्तियोगेन यजेत पुरुषम परम. म्हणजे जो अकाम आहे किंवा सर्व कामनाने युक्त आहे किंवा मोक्षाची इच्छा करतो त्या सगळ्यांनीच तीव्रपणे भक्तियोगानं भगवंताची पूजा करावी हाच निष्कर्ष शास्त्राने सांगितलेला आहे. याचा अर्थ असा नाही की कर्म ज्ञान आणि योग यांचं अजिबात महत्त्व नाही, तर गणितात जसं शून्याला मूल्य प्राप्त होतं पण त्याच्या मागं अंक असला तर तसं इथं भगवत प्राप्तीच्या साधनामध्ये भक्ती हा मागचा अंक आहे आणि ज्ञान वैराग्य योग किंवा कर्म ही पुढचे शून्य आहेत. त्यांना महत्त्व तेव्हाच प्राप्त होणार आहे जेव्हा त्यांच्या मागं भक्ती असेल किंवा त्यांच्या मुळाशी भक्ती असेल तरच या सर्वांना अर्थ प्राप्त आहे, मूल्य प्राप्त आहे, अन्यथा नाही. आणि एवढाच हे सर्व सांगण्याचा उद्देश आहे. आता अशा प्रकारे आपण जेव्हा पाहिलं की ज्ञान योगादी कर्मांचा विशेष अधिकार नाही किंवा एका भक्तीनंच भगवंताची प्राप्ती होते, तेव्हा आता थोडं विशेष अर्थाने हे पाहू की शास्त्र किंवा श्रुतीमध्ये कशा प्रकारे या भक्तीलाच एकमेव साधन घोषित केलेलं आहे. श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवंताने श्रीकृष्णाने अर्जुनाला जेव्हा आपलं विश्वरूप दाखवलं आणि त्या विश्वरूपाच्या शेवटी जेव्हा आपलं मूळ द्विभुज रूप दाखवलं, आता श्रीकृष्णांचं हे द्विभुज रूप जे आहे, दोन भुजाधारी रूप जे आहे तेच मूळ रूप आहे गोलोकातलं गोपवेशधारी. आणि हे जेव्हा दाखवलं तेव्हा भगवंत तिथं अर्जुनाला काय सांगतात तर हे रूप पाहणं कुणालाही शक्य नाही. नाहम वेदैर्न तपसा न दानेन न चेज्जया शक्य एवं विधो द्रष्टुम दृष्टावानसी माम यथा. म्हणजे तुझ्या दिव्य चक्षुद्वारे तू आता जे रूप पाहिलंस, अर्थात ते श्रीकृष्णानेच दिले होते, ते केवळ वेदाध्ययनानं कठोर तपानं दानानं किंवा पूजेनं जाणणं शक्य नाही. या साधनाद्वारे कोणीही मला माझ्या मूळ रूपामध्ये पाहू शकत नाही. आणि पुढं काय सांगतात तर फार महत्वाची गोष्ट आहे की भक्त्या त्वनन्यया शक्य अहम एवं विधोर्जुन ज्ञातुम द्रष्टुम च तत्वेन प्रवेष्टुम च परंतप. याचा अर्थ काय आहे तर श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की मी जसा तुझ्यासमोर आता उभा आहे माझ्या मूळ गोलोकातल्या रूपामध्ये, तसं मला केवळ अनन्य भक्तियोगानंच जाणणं शक्य आहे किंवा पाहणं शक्य आहे. भक्त्या तू अनन्यया असं म्हटलेलं आहे. आणि पुढं सांगतात की फक्त याच मार्गानं तू माझ्या रहस्यमय तत्वामध्ये प्रवेश प्राप्त करू शकतोस. आणि याच प्रकारे भक्तीची अपरिहार्यता सांगणारा अजून एक महत्त्वाचा श्लोक भगवद्गीतेमध्येच आहे. पुढं 18व्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की भक्त्या माम अभिजानाति यावन्याच्चास्मि तत्त्वतः ततो माम तत्त्वतो ज्ञात्वा विशते तदनंतरम. म्हणजे काय तर श्रीकृष्ण म्हणतात की मी जितका आणि जसा आहे म्हणजे यथार्थ रूपामध्ये जर मला तत्वता जाणायचं असेल तर एक आणि एकच उपाय आहे, तो म्हणजे भक्ती. आणि अशा भक्तीद्वारे मनुष्य जेव्हा माझ्या भावनेनं परिपूर्ण होतो तेव्हा तो माझ्या धामामध्ये भगवत धामामध्ये प्रवेश प्राप्त करू शकतो. अशा प्रकारे सर्वच शास्त्र या गोष्टीचं प्रतिपादन करतात की भगवंताला प्राप्त करायचं असेल तर एकमेव भक्ती हेच साधन आहे आणि एका भक्तीच्या पोटीच भगवत प्राप्ती भगवत प्रेमाची प्राप्ती होते, अन्यथा नाही. किंवा श्रुती प्रमाण पाहायचं असेल तर त्रिपाद विभूती उपनिषदामध्ये एक मंत्र आहे, भक्तिरेवैनम नयती भक्तिरेवैनम दर्शयती भक्तिरेवैनम गमयती
भक्तिवशः पुरुषः भक्तिरेव भूयसी. हा श्लोक तर परिपूर्ण अर्थाने आणि सर्वार्थाने हे सांगतो की एका भक्तीशिवाय भगवत प्राप्तीचा किंवा भगवत प्रेम प्राप्तीचा दुसरा उपाय नाही. अशा प्रकारे आज आपण पाहिलं की त्या भगवंताला प्राप्त करण्यासाठी आपला असणारा त्याच्याशी जो शाश्वत नित्य सनातन संबंध आहे तो पुनरुज्जीवित करण्यासाठी किंवा परमप्रेमाची प्राप्ती करण्यासाठी एकमेव आणि एकमेव उपाय काय असेल, एकमेव आणि एकमेव साधन काय असेल, तर ती आहे भक्ती, भक्ती आणि भक्तीच. अशा या सर्वोत्तम असलेल्या भक्ती साधनेबद्दल आपण उद्या पाहू. आता आपण महाराजांच्या अमृतमय कथेकडे वळू. काल आपण महाराजांच्या कथेमध्ये पाहिलं की कशा प्रकारे महाराजांच्या जीवनाचा पूर्वार्ध संपला. पूर्वार्धामध्ये महाराजांनी संसार नेटाने केला किंवा इथून पुढेही करतील असं दिसेल आपल्याला चर्मचक्षुने, पण ते खऱ्या अर्थानं देवाशी अवतार, भक्तांशी संसार, दोहोंचा विचार एकपणे, असंच आपण समजणं गरजेचं आहे. आणि महाराजांना जी अनुभूती आली ती त्यांनी एका अभंगामध्ये म्हणून सांगितली की संसार दुःखमुळ चहूकडे इंगळ, रात्रंदिवस तळमळ नाही कोठे विश्रांती. आणि अशी अवस्था संसाराची आहे. आणि वरतून त्या संसारातून काय प्राप्त होणार आहे, तर फक्त व्यथा आणि पुन्हा परत अनेक योनीमध्ये जन्म घेण्याची सुविधा, दुसरं काही प्राप्त होणार नाही. आणि म्हणून संसारी असता देव जोडे, ऐसा निश्चय दृढ घडे, तरी शुकदेव का होऊनी वेडे, बसतीकडे कपाटी. माझ्या आयुष्य तो किती तेही वेचिली संसार भ्रांती, आता उरल्या काळे निशिती रुक्मिणीपती भजावा. आणि मग तेव्हा महाराज जो विचार आपल्यासाठी प्रतिपादित करतायत की संसारात राहून जर देवाची प्राप्ती होत असेल, भगवंताची प्राप्ती होत असेल, तर शुकदेवांच्या सारखे त्यांनी संसाराचा त्याग करून भगवत प्राप्तीसाठी वनाचं सेवन का केलं. अर्थात वनाचंच सेवन असं नाही, संसारात असो किंवा बाहेर असो, वनात असो, संसाराची आसक्ती शून्य झाली पाहिजे, म्हणजेच संसार सोडावा लागतो. त्याशिवाय भगवंताची प्राप्ती होत नाही. कारण एकाच ठिकाणी या दोन गोष्टी, एकाच ठिकाणी अंधार आणि प्रकाश दोन्ही सामावू शकत नाही. जेव्हा प्रकाशाचा उदय होणार आहे तेव्हा निश्चितच अंधार तिथं नसलाच पाहिजे. अंधाराचा नाश होतो तेव्हाच प्रकाशाचा उदय होतो, अन्यथा नाही. त्याच प्रकारे भक्तीची परिपूर्णता, भगवंताची प्राप्ती म्हणजेच संसाराचा नाश. आणि आता आयुष्य किती थोडं आहे आणि ते अशा प्रकारे संसार कार्यातच घालण्याला काय अर्थ नाही. खरं तर भक्तिभावाचा उदय व्हायला लागल्यानंतर एक विशेष गुण निर्माण होतो आणि तो काय आहे, तर अव्यर्थ कालत्व. म्हणजे जीवनाचा कोणताही क्षण हा भगवत भक्ती व्यतिरिक्त किंवा व्यर्थपणे नष्ट न होऊ देणं, अशी आस मनामध्ये सर्वदा जागृत होते. आणि तोच विचार महाराज आपल्यासाठी प्रतिपादित करताय आणि सांगतायत की आता उरल्या काळी निश्चिती रुक्मिणीपती भजावा. कारण महाराजच म्हणतात की काळ सार्थक केला त्यांनी, धरिला मनी विठ्ठल. म्हणजे मनुष्य जीवन म्हणजे दुसरं काय नाही तर आपल्याला एका ठराविक मर्यादेचा, परिमाणाचा काळ प्राप्त झालेला आहे. आणि तो काळ आपण त्या भगवत भक्तीमध्येच घालवणं गरजेचं आहे, अन्यथा तो व्यर्थ जातोय. आणि ही जाणीव जेव्हा जीवाला होते तेव्हा त्याच्या भक्तीचा उदय व्हायला सुरुवात होत असतं. आणि मग महाराजांनी असा निश्चय केला आणि काय म्हणतात, तर ऐसा निश्चय करुणी चित्ती, जातसे भांबनाथ पर्वती, जेवी पतिव्रता निगता सती, त्याग करीती सर्वस्वे. आणि असा दृढ निश्चय करून महाराज सर्व ज्या आशा आकांक्षा संसाराबद्दलच्या आहेत किंवा देहिक उपाधीच्या पोटी निर्माण झालेलं ममत्व आहे, त्या सर्वांचा त्याग करून भांबनाथ पर्वताला गेले आणि तिथं अंतःकरणपूर्वक पांडुरंगाला करुणा भाकायला लागले. तैशाची परी वैष्णव तुका, पर्वतावरी जाऊनी देखा, अंतरी आठवणी वैकुंठ नायका, करुणानेक भाकित. ध्यानाशी आणुनी पांडुरंग मूर्ती, लाविली दोन्ही नेत्रपाती, मने देवादिदेवा रुक्मिणीपती, माझी विनंती अवधारी. कैसे करावे तुझे ध्यान, हे मी सर्वता काहीच नेने, कैसे पहावे तुझ कारणे, हे मज दाखवणे याचकासी. कैसी करावी तुझी स्तुती, कैसी सेवा करू निश्चिती, कोणत्या भावे रुक्मिणीपती, भेटसी मज प्रती हे सांग. गीती गावो कैशा रीती, ध्यानाशी आणावी कैसी मूर्ती, जनात राहावे कौने स्थिती, हे मज प्रती सांग तू. तू तरी अलक्षा गोचर, तरी कैसा लक्षाशी आणू मी पामर, यमधर्म वरुण कुबेर, तयांसी पार न कळे तुझा. आणि अशा प्रकारे महाराजांनी पांडुरंग मूर्ती ध्यानात आणून
पांडुरंगाला प्रार्थना करायला सुरुवात केली की आता तूच सांग की तुझी स्तुती कशी करू, तुझी सेवा कशी करू, कोणत्या भावानं तुला प्राप्त करता येईल, तुला कोणत्या गीतात गावो, ध्यानात कसा आणू. अशी सप्रेम प्रार्थना महाराज करायला लागले. आणि अर्थातच भक्त अशाच प्रकारे प्रार्थना करत असतो, कारण तो म्हणत असतो की मनवाच्या अतीत तुझे स्वरूप, कारण तुझं स्वरूप मन बुद्धीला अगोचर आहे आणि म्हणून एका भक्तीच्या पोटीस तुम्हाला प्राप्त होणार आहेस, तेव्हा तूच सांग आता हे कसं करू. आणि अशा प्रकारे भगवंताच्या ठिकाणी आर्तभाव ठेवून महाराज 7 दिवसापर्यंत भगवंताचं ध्यान आणि प्रार्थना करत होते. ती कशा रीती तर 7 दिवसपर्यंत जाण नेत्र झाकिरे एकाग्र मन करुण, न सेवीच फळ अथवा जीवन नामस्मरण करीतसे. शरीर वाचा एकाग्र मन करुणी भाकी निजप्रीती करुण, तो कौतुक दावी रुक्मिणी रमण, ते परिसा सज्जन भाविक हो. आणि अशा प्रकारे महाराजांनी 7 दिवस सर्व अन्नपाण्याचा त्याग करून मन एकाग्र करून नामस्मरण करत भगवंताची एकांतिक भक्ती केली. आणि अशी सप्रेम भक्ती केली तर त्या भगवंताला धीर धरवत नाही. महाराजच एक ठिकाणी म्हणतात, उठा उठी करी स्मरणाचा धावा, धरवत देवा नाही धीर. त्वरा झाली गरुड टाकीला मागे, द्रौपदीच्या लागे नारायणे. तुका म्हणे करी बहुच तातडी, प्रेमाची आवडी लोभ फार. म्हणजे जर कोण स्मरणानं आत्यंतिक स्मरणानं भगवंताचा धावा करत असेल तर मात्र त्याला धीर धरवत नाही. त्याला प्रेमाची अतिशय आवड आणि लोभ आहे आणि मग तो अशी तातडी करतो की तत्क्षणी प्रकट होतो किंवा भक्ताला सुख देतो. आणि इथंही असंच झालं. भगवंतानी एका अतिविशाळ कृष्णवर्णाच्या सर्पाचं रूप धरलं आणि महाराजांच्या भोवती फिरायला लागला. आणि महाराजांना याची जाणीव झाल्यानंतर मात्र ते भयभीत न होता तुका भय न धरीच मनी, नेत्र झाकोनी तटस्थ. आणि अशा वेळेला एक आकाशवाणी झाली. ती आकाशवाणी काय सांगते, तो आकाशवाणी अकस्मात तुकयासी बोली निजगुह्यार्थ, महासर्प होऊन या येथ रुक्मिणीकांत आले की. तरी तू नेत्र उघडून आता दृष्टीने पाहे प्रेमळ भक्ता, चित्ती भय न धरी सर्वथा ऐसी वार्ता ऐकिली. तेव्हा महाराजांनी मनात विचार केला की सर्परूप धरून भगवंत आलेत, पण मी निश्चयपणे या रूपाला पाहणार नाही. जळ अवघेची असे एक, परी चातक न घेती भूमीचे उदक, तेवी मी पांडुरंग उपासक रूपी अनेक न पाहे. तेवी मी पांडुरंग उपासक रूपी अनेक न पाहे. आणि महाराजांचा हा निर्धार त्यांच्या अभंगातनं पण दिसून येतो. याला अनन्यता म्हणतात आणि ही भक्तीमध्ये फार महत्वाची बाब आहे. काय तर जरी हे आकाश वर पडो पाहे, पृथ्वी गोल भंगा जाई, तरी मी तुझीच वास पाहे गा विठ्ठला. किंवा आम्ही नामाचे धारक नेनो प्रकार अनेक, सर्व भावे एक विठ्ठलची प्रमाण. किंवा निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास, अनेकांची वास पाहू नये. याप्रमाणे महाराजांनी ठरवलं की मी मात्र पांडुरंगाच्या रूपाशिवाय इतर कोणत्या रूपांना पाहणार नाही. आणि मग ऐसा अंतर्भाव तुकयाचा जाणोनी नाथ वैकुंठीचा, बाहेर प्रकट होय साचा प्रेमभक्तीचा बांधला जो. आणि मग त्या भक्तिप्रेमाला वश होऊन भगवंत आपल्या मूळ रूपामध्ये पंढरीनाथ रूपामध्ये आविर्भूत झाले. ते रूप कसं होतं तर तात्काळ चतुर्भुज घनश्याम शंख चक्र गदा पद्म, निज भक्तांचे देखुनी प्रेम तो आत्मा राम प्रकटला. तुका अवघडी नेत्रपाती तो पुढे उभा रुक्मिणीपती, दिव्य कुंडले कानी तळपती मकराकृती सुढाळ. आणि असा भगवंत असा घननीळ चतुर्भुज रूपामध्ये अवतीर्ण झाला. आणि महाराज जे विधी अवस्थेत समाधी अवस्थेत होते त्यांना जाग केलं आणि दर्शन दिलं. आणि जे दर्शन महाराज आपल्या स्मरणामध्ये चिंतन करत होते, अलक्ष रूपातनं चिंतित होते, त्यापेक्षा हे प्रत्यक्ष आणि प्रकट असलेलं साचार रूपडं अतिशय आणि परम आनंदाचा वर्षाव करत होतं. आणि मग देवभक्तांची मिळणी झाली, भेटी झाली, आलिंगन झालं. आणि त्या आलिंगनाची शोभा काय वर्णावी, तो भावाचा प्रवाह काय वर्णावा. अष्टसात्विक विकारांनी महाराजांचं शरीर रोमांचित झालं. स्वेद कंप अश्रू पुलक यांनी सराबोर झाले आणि पांडुरंगाचं आलिंगन सुख भोगायला लागले. आतापर्यंत भगवंतांनी महाराजांना वेळोवेळा अनेक ठिकाणी आपली प्रचिती दिलेली होती, परंतु प्रत्यक्ष आणि सगुण रूपातली भेट ही आताच झाली. आणि ती भेट होण्यासाठी
अशा प्रकारचा थोडासा अट्टहास करण्याची गरज आहे, हेच मात्र या भेटीतनं महाराज आपल्याला सांगतात. आणि प्रत्येक भक्तानं जीवनामध्ये कधीतरी हा अट्टहास करावा, कधीतरी ही पराकाष्ठा करावी, की ज्यायोगे भगवत भक्तीचा काहीतरी अनुभव गाठीशी येईल आणि मग पुढची वाटचाल अजून तीव्र गतीनं होऊ शकते. असो, इकडं मागं काय झालं तर महाराजांनी संसाराबद्दल उदास होऊन भांबगिरी पर्वत गाठलाय आणि तिथं ते एकांत साधनेत आहेत हे मात्र कुणालाही कळालं नाही. पण त्यांचा धाकटा भाऊ कानया होता, जो ब्रह्मयाचा अवतार होता. त्यानं मात्र हा निश्चय केला की जोपर्यंत मी महाराजांना पाहत नाही, त्यांना भेटत नाही, तोपर्यंत अन्न सेवन करणार नाही. आणि तो तेव्हा देहूच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये महाराजांचा शोध घेत फिरला 7 दिवस. आणि दैवसंयोग असा की तो या 7व्या दिवशी त्या भांबगिरी पर्वतावरती ज्या गुहेत महाराज बसले होते तिथंच आला. ही भगवंताचीच योजना होती असं म्हणायला काही हरकत नाही. आणि कानयाच्या या भक्तिभावाचं जो महाराजांच्या प्रती होता त्याची प्रचिती त्याला अशी आली की जेव्हा भगवंत आविर्भूत झाले होते आणि महाराज आणि पांडुरंग आलिंगनामध्ये होते, तेव्हाच तिथं कान्हैया पोचला आणि कान्हैयानं पण त्या सगुण भगवंताचं दर्शन घेतलं. एवढा परमलाभ प्राप्त झाला संत सेवेचा, भक्त सेवेचा. कोणती साधना केली होती कान्हैयानं, कोणते उपास तापास केले होते, कोणती व्रत केली होती, पण एका महाराजांच्या प्रीतीच्या पोटी भगवंतांनी आपल्या स्वतःला त्या भक्ताला देऊन टाकलं. म्हणून भक्त इच्छा करत असतात भगवंताच्या दासांचं दास होण्याचं. गोपी भरतूर पद कमल योर दास दासानुदास. श्रीकृष्णांच्या दासाच्या दासाच्या दासाचा दास व्हायची इच्छा असते भक्तांची. आणि त्याच्यामध्ये जो उत्कर्ष आहे, जे सुख आहे, ते इतर ठिकाणी नाही. असो, तेव्हा पांडुरंगाने महाराजांना विचारलं की तू काय माग, तुझी काय इच्छा असेल ती माग मला. तेव्हा महाराज काय मागतात तर हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. आणि हेच भक्तांचं मागणं असतं की भगवंताचा विसर न व्हावा, एक क्षण सुद्धा त्याच्या स्मरणाव्यतिरिक्त न जावा. आणि हीच मागणी महाराजांनी मागितली. पांडुरंग परमप्रेमानं अजून आनंदित झाले. आणि तो वर दिला असं तरी कसं म्हणावं, कारण महाराजांच्या आधीची स्थिती अशी होती, कधी त्यांना पांडुरंगाचा विसरच होत नव्हता. अशा प्रकारे अवघ्या 7 दिवसामध्ये भांबनाथ पर्वतावरती महाराजांनी भगवंताला प्रत्यक्ष केलं. बडा विशेष लाभ प्राप्त झाला. आणि ही कथा मनोभावे पूर्ण श्रद्धेनं श्रवण करणाऱ्यांना सुद्धा असाच लाभ प्राप्त होईल. कारण महिपती बाबा म्हणतात, ऐकता संतांचे चरित्र, तयाशी भेटेल राजीव नेत्र, सात्विक बुद्धी होऊनी पवित्र, आत्मवत जगत्त्रय भासेल की, तुकयाची संसार स्थिती सप्रेम भावे गाती ऐकती, तयासी तुष्टोनी रुक्मिणीपती, संसार विपत्ती होऊन दी. आणि अशा प्रकारे आपण महाराजांची जी अमृतमयी कथा ऐकतोय ती खरंच मंगलदायक आहे. अर्थात काही मंगलभाव म्हणून ऐकायची नाही, तर महाराजांच्यावरती प्रेम करून ती ऐकायची आहे. आणि तेव्हा निष्काम बुद्धीनं श्रवण केलेली ही कथा आपल्याला विशेष लाभ देईल. आणि अशा प्रकारे पांडुरंगाची महाराजांची भेट ही विलक्षण स्वरूपाचा आनंद निर्माण करणारी होती. महाराज, कान्होबा आणि पांडुरंग ही त्या आनंदाचे साक्षी आहेत. त्यांनी जो आनंद अनुभवला तो खरंच अवर्णनीय आहे. कारण अनिर्वचनीयम प्रेमस्वरूपम असं नारदजी भक्तिसूत्रात म्हणतात. त्या प्रेमाचं स्वरूप खरं तर वाचेनं प्रकट करता येत नाही, शब्दातनं प्रकट करता येत नाही. ते कसं कुणी सांगावं, ते ज्याने त्यांनी आपल्या अंतरात अनुभव करावं असंच आहे. तिथे ज्या आनंदाला उधाण आलं तो आनंद कसा होता तर आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदची अंग आनंदाचे, काय सांगो झाले काहीची आबाही, पुढे चाली नाही आवडीने. आणि अशा परमसुखाला परमानंदाला महाराज प्राप्त झाले. आणि एवढा आनंद देऊन शेवटी भगवंत अंतर्धान झाले. आणि तिथं जिथं भगवंत अवतीर्ण झाले होते तिथं भगवंताचे चरणकमल आहेत. ते स्थान आजही तसंच आहे. निज भक्तासी देखुनी जान, देव पावले अंतर्धान, जेथे लागले देवाचे चरण ते स्थान अद्यापी असे की, ते स्थळी शिळा रचोनी देखा, कान्हयाने मांडल्या पादुका,
मग नमस्कारुणी बंधू तुका सप्रेम सुखा पावला तो. आणि म्हणून कधी भामणा पर्वताला जाण्याचा योग आला आणि महाराजांच्या आणि भगवंताच्या भेटीचं स्थान पाहिल्यानंतर निश्चितपणे ही कथा आठवेल आणि तेव्हा मात्र अजून एका वेगळ्या अनुभूतीनं हृदय भरून येईल हे मात्र निश्चित आहे. आणि अशा प्रकारे परमानंदाला प्राप्त होऊन महाराज आणि कान्हैया या दोघेही देहू गावाकडे आले आणि इंद्रायणीच्या डोहाजवळ बसले. 7 दिवसांचं निवाण होतं. खरं तर 7 दिवस महाराजांनी अन्न पाणी वर्ज्य केलं होतं आणि त्यामुळे त्यांनी इंद्रायणीमध्ये सूर्योदयाच्या वेळेला स्नान करून पारणं सोडलं. आणि त्यानंतर कान्होबांना सांगून जी घरी खतं होती की ज्या खतांच्याद्वारे बोल्लोबांनी इतरांना कर्ज दिलं होतं आणि ते येणं होतं, ती खतं मागवली महाराजांनी. आणि कान्होबाला काय म्हणतात तर अनुभव नसताची जाण व्यर्थची पुस्तकींचे ज्ञान तैसेची परहस्तींचे धन दुष्टित मन सर्वदा आमची देईल किंवा नाही ऐशी दुराशा आठवे जीवी यास्तव इंद्रायणीच्या डोही खते येथे बुडवितो. आणि महाराजांची वृत्ती अशा प्रकारे पूर्णपणे विरक्त झालेली होती. त्यामुळे त्यांनी खतं बुडवायची ठरवली. पण हे ऐकल्यानंतर कान्हैया म्हटले की हे तुमच्या बाबतीत खरं आहे, पण मला संसार करायचा आहे, लेकराबाळांचं कुटुंबाचं रक्षण कसं करू. तेव्हा महाराजांना कान्हैयाचा मनोभाव कळला आणि त्यांनी काय केलं तर 2 विभाग करुनी निश्चित कागद बुडविले उदकात अर्ध विभाग कान्हैया ते देऊनी बोलत काय तया. आणि त्या खतांचे मग 2 भाग केले. एक कान्होबाला दिला आणि आपल्या वाटणीचा जो भाग होता तो महाराजांनी इंद्रायणीच्या नदीमध्ये बुडवला. आणि कान्हैयाला काय म्हणतात तर आजपासून आम्हा कारणे कंथा शीत निवारण भिक्षा मागोनी सेविजान्न निर्विघ्न येणी योग चाले. आणि आजपासून मात्र माझ्यासाठी कंथा हेच शीतोष्ण निवारणाचं साधन होईल आणि भिक्षा मागूनच अन्न माधुकरीच्या रूपातनंच मी अन्न सेवन करेन असा महाराजांनी निश्चय केला. आणि अशा प्रकारे एक प्रकारचा निर्वाण त्याग आणि पराकाष्ठा महाराजांनी दाखवली. ती कशा रीतीनं तर महिपती बाबा त्याचं वर्णन करतात. लज्जा लौकिक टाकोनी मानसी चित्त लावले चिंतनाशी विरक्तीची बळे फांसी इंद्रिये नेमीसी आकळली अल्प आहार सेविता जाणतीनीची इंद्रिये झाली क्षीण निद्रा आळस नयीची त्याने अनुतापे भजन करीतसे स्नान करुणी प्रातःकाळी जाय पांडुरंगाची देवळी पूजा अर्चन करुणी सकाळी मग वनस्थळी जातसे पै देहूपासून पश्चिमेस भांडार पर्वत 3 कोश तुका जाऊनी त्या स्थळास एकांती बैसे निश्चिंत. आणि अशा प्रकारे महाराजांनी जसं आपल्या एका स्वतःच्या अभंगातच म्हटलंय की केले विसर्जन आव्हानीचं, त्याप्रमाणे विरक्तीची कास धरली, इंद्रियांना नियम दिला, लौकिक लाज लज्जा टाकून चित्त हे भगवंताच्या चिंतनाला लावलं. अल्प आहाराचं सेवन करत राहिले, त्यामुळे इंद्रिय क्षीण झाली आणि निद्रा आळस हा आपोआपच गेला आणि अनुतापाच्या पोटी भजनामध्ये वृद्धिंगतता यायला लागली. प्रातःकाळी पांडुरंगाचं दर्शन आणि त्यानंतर भंडार पर्वतावरती वनस्थळी निवांतपणे एकांतामध्ये दिवसभरासाठी जात होते. आता इथे एक फार महत्त्वाची गोष्ट महिपती बाबा सांगतात की महाराजांना सगुण रूपामध्ये पांडुरंग भेटला असताना एवढा इंद्रियांचा नियम किंवा एवढी सगळी पराकाष्ठा करण्याची काय गरज आहे. तर त्याचं उत्तर महिपती बाबा काय देतात. तव श्रोती अशंकित होणी चित्ती वक्तया लागी प्रश्न करीती की तुके आसी भेटला रुक्मिणीपती सगुण मूर्ती साक्षात देवाची भेट झाली असता तरी इंद्रियांशी नेम कासे आवृथा ऐसा सज्जनी प्रश्न करिता तरी तिची आता परिशिजे वासरमणी उगवता पाहे सकळ जीवांसी दर्शन होय परी तो कोणाच्या स्वाधीन नोहे उभा न राहे क्षणभरी देवी दैवयोगे करुणी साचारे एकदा भेटला इंद्रावर तो जवळ असावा निरंतर ऐसे अंतर तुकयाचे भक्तांशी झाली भगवत प्राप्ती तरी ते सप्रेम भजन करीती गंगेसी भेटला अपांपती परी मागुती धावे चपळत्वे तैशाची रीती भगवज्जन स्वरूपी मिळाले अभिन्नपणे परी एकाचे विभाग 2 करुणी करीती भजन अहर्निशी. तर महिपती बाबा फार सुंदरपणे दृष्टांत देऊन याचं वर्णन करतात की जसा सूर्य उगवलाय, सूर्याचं दर्शन घडलंय, पण तो एका ठिकाणी स्थिर न राहता तो निघून जात असतो. त्याचप्रमाणे एकदा पांडुरंगानं सगुण रूपातनं प्रत्यक्ष दर्शन दिलं, पण तो सदा सर्वदा जवळ नाही. पण महाराजांचं अंतर असं होतं की तो सदा आणि निरंतर जवळ असावा असं त्यांना वाटत होतं. म्हणून ते भजनाच्या योगेच शक्य आहे आणि त्या भजनामध्ये ते सदा सर्वदा त्याला आपल्या जवळ पाहत होते, जवळ अनुभवत होते. किंवा जशी गंगा सागराला मिळलेली आहे, भेट झालेली आहे आपल्या पतीशी, पण तरीसुद्धा ती निरंतरपणे वाहतच असते भेटत राहण्यासाठी. तसाच
भक्त हा भगवंताला प्राप्त झाल्यानंतर सुद्धा भगवत भक्तीनंच पुढे जात असतो, भगवत भक्तीच करत असतो, की ज्या योगे त्या परमप्रेमाचा सदा सर्वदा अनुभव येत राहतो किंवा त्या परमप्रेमानं भगवंताला सुख देता येतं. आणि भक्त हे तत्सुख सुखित्व असतात. भगवंताला सुख देऊन त्यांना अजून सुख होतं आणि अशा प्रकारे हे प्रतिक्षण वर्धमान असणारं सुख ते अनुभवत असतात. आणि हेच भक्तिप्रेम आहे. आणि महाराज म्हणलेच सुद्धा, विटे ऐसे सुख नव्हे भक्तिरस, विटे ऐसे सुख नव्हे भक्तिरस, पुढता पुढती आस सेवावी हे. म्हणजे हे भक्ती सुख असं आहे की जे खराब होत नाही, त्याचा कधी कंटाळा क्षीण येत नाही, तर पुढता पुढती आस सेवावी हे. पुढं पुढं अजून आशा राहते की हे सेवन करावं, असं प्रतिक्षण वर्धमान होणारं हे सुख आहे, आनंद आहे. आणि त्याच्या सेवनामध्ये भक्त सदा सर्वदा भगवंताच्या भक्तीमध्येच संलग्न असतो आणि त्या प्रेमामृताचं आस्वादन करत असतो. आणि हीच भक्तीचं आणि भक्ताचं रहस्य आहे. आणि महाराजांची तशीच अवस्था झाली. तैसाची तुका वैष्णवीर, आविट आवडी त्याची थोर, एकांती जावनी पर्वतावर भजन साचार करीतसे. अहंता टाकुनी सर्वस्वे, जनविजन समान भासे, मी पणाचे नाव कैसे तेही स्वप्नासी नये की. म्हणजे ही जी विलक्षण अवस्था झाली ती महाराजांनी आपल्या अभंगात सांगितलेली आहे. जनविजन झाले आम्हा विठ्ठल नामाप्रमाणे, पाहे तिकडे बाप माय विठ्ठल आहे रखुमाई. वनपट्टन एक भाव अवघा ठाव सरता झाला, आठव नाही सुख दुःखा नाचे तुका कौतुके. म्हणजे काय, तर जन हे विजनासारखे झाले. म्हणजे आम्हाला जन किंवा मनुष्य तर प्राणी हे एकच भासायला लागले किंवा सगळीकडे एकभाव झाला. जिकडे पाहे तिकडे विठ्ठल रुक्माही, जळी स्थळी विठ्ठल भरला असे, अशीच अनुभूती यायला लागली. त्याशिवाय दुसरं काय दिसत नव्हतं. आणि हा परिपूर्णपणे भगवत भाव निर्माण झाला महाराजांचा. आणि भौतिक उपाधीचा भाव, भौतिक दृश्याचा भाव हा पूर्णपणे सरता झाला. आणि त्यामुळं सुखदुःखाचा आठवण आहे. आणि महाराजांचं भक्तिप्रेमातनं फक्त भगवंतासाठी नामाचं संकीर्तन करत नाचणं हेच शिल्लक राहिलं. कारण त्या प्रेमामृताचं प्रकटीकरण हे याच भावातनं होत असतं. आणि त्या प्रेमाच्या परिपूर्ण अवस्थेमध्ये फक्त एकच साधन शिल्लक राहतं. साधन म्हणण्यापेक्षा ती साधन भक्ती, सिद्ध भक्ती होती. आणि ती सिद्ध भक्ती काय आहे, तर नामामृताचं आस्वादन, नामामृताचं आस्वादन. आणि महाराजांची अवस्था तर तशीच झाली. नामस्मरणा विनजान अनिक सर्वता नाही साधन, ऐसा निश्चय केला पूर्ण करीत भजन हरनिशी. ध्यानात अनुनी पांडुरंग मूर्ती लाविली दोन्ही नेत्रपाती, म्हणे तुझ्या नामाविन श्रीपती अनिक विश्रांती मज नाही. म्हणे तुझ्या नामाविन श्रीपती अनिक विश्रांती मज नाही. आणि अशा प्रकारे नामामृतामध्ये जी आवड निर्माण होती ती परिपूर्ण अवस्था आहे. कारण भगवंताचं नाम आणि भगवंत यामध्ये काहीही भेद नाही. अभिन्नत्वात नाम नामीनो असं म्हटलेलं आहे. आणि अशा नामामध्ये आत्यंतिक रुची ही सर्व साधनांची सिद्धी आहे. आणि महाराजांची अवस्था अगदी तशीच झाली. नाम हेची माझे उग्रतप, नाम हेची माझा मंत्र जप, नाम हेची माझे व्रत अमुप, निष्पाप नामे होईन मी. आणि अशी अवस्था महाराजांची झाली. नामाची आवडी तुची जाणा देव, न धरावा संदेह मनी काही, ऐसे मिही नाही बोलत नीनता, आनोनी संमता संतांची आ. महाराजच म्हटले ते अभंगामध्ये असं. आणि अशा प्रकारे महाराज दिवसभर भंडारा पर्वतावरती एकांतामध्ये नामाचंच साधन करत बसायचे. आणि संध्याकाळी परत नाचत गात गावात येऊन पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं असा त्यांचा नित्य नियम होता. सप्रेम भाव धरुणी चित्ती नित्य पूजितसे पांडुरंग मूर्ती, दिवसारण्यात एकांती भजन प्रीती करीतसे. आणि अशा प्रकारे महाराजांची दिनचर्या ही परिपूर्णपणे भगवन्मय झाली, नाममय झाली. आणि हीच ती पराकाष्ठेची अवस्था आहे जी भक्तीनं प्राप्त होते. आणि महाराजांनी ती प्रकटपणे करून दाखवली. अशी महाराजांची अमृतमय आणि गोड कथा आहे. भक्तीचं दान करणारे आहे ते आपण क्रमशः पाहू आणि आनंदाचे भागी होऊ. रामकृष्ण हरी. धन्य मी मानीन आपुले संचित, जडलिसे प्रीत तुकोबा चरणी. काय जाणो कोण संचित प्रारब्ध,
कृपेविन कोण काम नाही. न देखे आचार विचार व्यवहार, अंतरीचे गुज साह्या येतो. तुकादास म्हणे भावाची लवलाही, परी कृपेची सावली अमाप हे. परी कृपेची सावली अमाप हे. तुकाराम 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 तुकाराम. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama.